शेंगाल्याचं रस्सा कालवण. चला बनवूया. त्यासाठी बघा मी तेल घेतले कढईमध्ये, त्याच्यामध्ये हे वाटण टाकले, हिरवं वाटण, आलं, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. हे हळद टाकले. वाटण टाकल्यावर तडतडते, तेल बाहेर उडते म्हणून मी पटकन हळद टाकायची. आता हे बटाटे टाकले, तेलात मिक्स करून घ्यायचंय. हा लाल मसाला टाकलाय घरचा. आता शेंगाला टाकते. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंट करा. हे सगळं तेलात मिक्स करून घ्यायचंय. हे बघा, आता याच्यावर मी झाकण दिले. हे तेलातच वरती पाणी ठेवून ताटात. हे बघा, आता हे गरम पाणी मी याच्यात टाकले. बटाटा बुडेल इतकं पाणी याच्यात टाकायचं आहे. हे बघा, हे हलवून घेते मी. आता आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, फक्त झाकण दिले, त्याच्यावर पाणी वगैरे काय नाही ठेवलं. आता आपला बटाटा शिजलाय. त्याच्यात ही चिंच टाकली, चिंचेचं पाणी, मीठ टाकले, हा गरम मसाला, ही कोथिंबीर. आता एक छान उकाळा घ्यायचा आहे याला. तयार आहे आपल्या शेंगाल्याचं कालवण.